आणि नाशिकच नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। रायगडमधल्या बाजारपेठा सुद्धा गर्दीनं फुलून गेल्यात। गणपती बाप्पाच्यास्तीचं सजावट साहित्य, पूजेचं साहित्य याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसते। काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडतोय, मात्र पडत्या पावसाची तमा न करता अनेक ठिकाणी खरेदी सुरूच आहे। रायगडमधली काय परिस्थिती आहे, अजय नाडकर आपल्याला सांगतात। उद्यापासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि त्यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठे जे आहेत ते गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे। सध्या मी महाडच्या बाजारपेठेत आहे। हे आपण हे दृश्य पाहता गणेश भक्तांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जे पूजेचे साहित्य आहे ते घेण्यासाठी आणि सजावटीचे साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी गणेश भक्तांनी बाजारपेठेमध्ये केलेली आहे। त्यामध्ये हार असतील, त्याबरोबर मकार असतील, सुगंधी अगरबत्ती असतील, धूप असतील, गुलाल असेल, हे घेण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने महिलांचाही समावेश या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यासाठी जो प्रसाद असतो, फळं आहेत, ते देखील घेण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बाप्पांच्या स्वागतासाठी सजावटीसाठी कोणतीही कमतरता भासू नये यासाठी मोठ्या पद्धतीने खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून गणेश भक्त जे आहेत ते बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत। विविध प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ते घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकंदरीत वर्षभरानंतर हा गणेशोत्सव सण जो आहे तो आता साजरा होणार आहे आणि बाप्पांचा आगमन जे आहे ते धूमधडाक्यात होण्यासाठी गणेश भक्त जे आहेत ते सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।